रसिक सज्जन हो, नमस्कार. मुक्ती कीर्तन माला या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आपल्याला माहीतच आहे, या चॅनलवर विविध कार्यक्रम सादर होत असतात. जुनी गाणी, जुन्या कविता, दुर्मिळ कविता, दुर्मिळ लेख, दुर्मिळ दर्जेदार कथा यांचं वाचन, काही भजनं, छान छान गाणी, नारदीय कीर्तनं सादर होत असतात. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आजचा हा व्हिडिओ वेगळ्याच विषयावर आहे. हौशी गायक गायिकांना निश्चितच आवडेल, जिव्हाळ्याचा विषय आहे. तो असा की आवाजाची पट्टी कशी ठरवायची. काय होतं, आपण एकत्र जमतो आणि बऱ्याच वेळा गप्पाटप्पा होतात, गाणी म्हणतो. जवळपास तबला पेटी वाजवणारे असले तर त्यांनाही आपण बोलावतो. गाण्याची हौस तशी अनेकांना असते. बऱ्यापैकी आवाजसुद्धा असतो. मुळात असं आहे, ज्याला बोलता येतं ना तो गाऊ शकतो. ज्याला बोलता येतं तो गाऊ शकतो. कुणीही निराश होण्याचं कारण नाही. पण बहुतेकांची तक्रार असते, माझा आवाज उंच जात नाही आणि मी कोणतं गाणं म्हणू. हो, कोणतं गाणं म्हणू असं म्हणेपर्यंत 10-10 मिनटं जातात. माझा अनुभव आहे. ज्यांना खरोखर गाणी म्हणण्याची हौस आहे ना, त्यांनी ठरवून ठेवायचं, 1 किंवा 2 गाणी कुठली म्हणायची, ती पाठ करून ठेवायची. आणि पाठ नसली ना, काही बिघडत नाही, तर जवळ एक छोटीशी वही ठेवायची. पण वेळ वाया जाता कामा नये. आणि माझा आवाज उंच जात नाही असं कोणीतरी म्हणतो आणि मग अनेक जण अनेक उपाय सुचवतात. कोणी सांगतो खडीसाखर तोंडात ठेवा, कोणी सांगतो ज्येष्ठ मध तोंडात ठेवा, कंकोळ, लवंग खा, विडा खा, वेगवेगळ्या गोळ्या खा. अगदी काही गायन शिक्षकसुद्धा सांगतात की तारसप्तकातले सूर लागत नाहीत, ओरडा, अजून ओरडा. अरे ओरडा काय, अजून जोर लावा. असा आवाज बळजबरीनं लावला तर लागू शकतो, पण कर्कशपणा येतो आणि दम पण लागतो, किंचाळल्यासारखं होतं. आणि सहजता संपली की गाणारा आणि ऐकणारा दोघांनाही असह्य होतं. आपला अनुभव आहे, अनुभवानं सांगतो. माझी ही अवस्था वेगळी नव्हती, पण मी बराच अभ्यास केला. व्हॉइस कल्चर या विषयावरची पुस्तकं परत परत वाचली. आता B.R. देवधरांचं आवाज जोपासना शास्त्र आहे. हाथरस गावचं प्रसिद्ध संगीत कार्यालय आहे. तिथली पुस्तकं वाचली. आवाज सुरीली कैसी करे आणि त्यातून प्रयोग केले. मी काही गायक नव्हे, बऱ्यापैकी हार्मोनियम वाजवतो असं लोक म्हणतात, कीर्तन करतो, आणि अशी दमछाक माझीसुद्धा अनेक वेळा झाली होती. न झेपणारं ओझं घेतलं की मनुष्य दमणारच.
आपली पट्टीच जर कळली नाही तर तारसप्तकातले सूर कसे लागणार? काय होतं, एखाद्या गायकाचं किंवा गायिकेचं गाणं आपल्याला आवडतं, आपण त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांची आणि आपली पट्टी एक असते तसं नाही. सामान्यतः पुरुष गायक काळी 1, काळी 2, पांढरी 4 अशा हार्मोनियमच्या पट्ट्यामध्ये गातात आणि स्त्री गायिका काळी 4, काळी 5 मध्ये गातात. उरलेल्या पट्ट्यातसुद्धा आपण गाऊ शकतो. आणि गंमत अशी, काही स्त्रिया पुरुषांच्या पट्टीत गातात, काही गायक स्त्रियांच्या पट्टीतसुद्धा गातात. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, फार महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या हार्मोनियमचा आवाज चढा असतो आणि नवीन हार्मोनियम स्टँडर्ड पिचमध्ये ट्यून केलेले असतात. त्यामुळे आपण पट्टीचा आग्रह धरण्यात अर्थ नाही. पेटी बदलली की पट्टी बदलते. म्हणजे काय होतं, आता स्टँडर्ड पेटी नव्या पेट्या आहेत ना, त्यात आपण काळी 1 पट्टी लावली, वाजवायला सुरुवात केली, ही काळी 1 आवाज झाला. पण जुन्या ज्या पेट्या आहेत त्यातली जर काळी 1ची पट्टी दाबली तर तिचा आवाज असा येतो. आपला आवाज आहे आणि जुन्या पेटीत आवाज येतो. किंवा समजा आपण सांगितलं मला काळी 4 पट्टी हवी आहे, नव्या पेटीत काळी 4 लावूया आपण. पण जुन्या पेट्या आहेत त्यानं सांगितलं जर काळी 4 लावा तर त्यातून हा आवाज येतो. याहीपेक्षा सुद्धा फरक असणाऱ्या पेट्या उपलब्ध आहेत आणि त्या चुकीच्या आहेत असं नव्हे. त्या त्यांच्या स्केलप्रमाणे बरोबर ट्यून केलेल्या असतात. पण त्याच्यामुळे अचूक शाई घातलेला तबला असतो ना, तो माणसाच्या आवाजासारखाच. कुठल्या तरी पेटीवर लावायला गेलो तर फुटतो, अनुभव आहे. त्याच्यामुळे पेटी जुनी आहे, नवी आहे, उंच सुराची आहे, चढ्या सुराची आहे, त्याचाही विचार करायला लागतो. आपण बिनधास्त सांगतो माझी काळी 4 पट्टी आहे, माझी पांढरी 4 आहे, असं होत नाही. मला सहज गाता येईल ती माझी पट्टी. आरडाओरडा न करता सहज गाणी म्हणायची असतील तर आपली नैसर्गिक पट्टी ओळखायला हवी. आणि त्यासाठी उत्तम कसोटी अशी आहे, उत्तम कसोटी माझ्या मते अशी आहे, अनुभवाचे बोल सांगतो, की मंद्र सप्तकात मध्यमापर्यंत आणि तार सप्तकात पंचमापर्यंत आपले स्वर सहज लागतील ही आपली पट्टी. मंद्र सप्तकात मध्यमापर्यंत आणि तार सप्तकात पंचमापर्यंत आपले स्वर सहज लागतील ती आपली पट्टी. आता काही गाण्यांचं स्वरक्षेत्र मर्यादित असतं. अशी गाणी आपल्या मूळ पट्टीच्या मध्यमात किंवा पंचमात म्हणावीत. उदाहरणार्थ, आता माझा ढाला आवाज आहे, त्याच्यामुळे मी अनुभवातून मंद्र काळी 5 ही माझी पट्टी ठरवून ठेवलेली आहे. आता ही मंद्र काळी 5 पट्टी झाली. आता ह्या काळी 5 पट्टीचा मध्यम म्हणजे काळी 2. आता ज्यांचं स्वरक्षेत्र कमी आहे अशी गाणी बघा. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद
रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय. असंच आणखीन एक गाणं उदाहरणार्थ. अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा ओ पद्मनाभा नारायणा. अतिशय लोकप्रिय गाणं. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. आता भावगीतात मी मज हरपून बसले ग, अशी ज्या गाण्यांची स्वरांची मागणी मर्यादित आहे अशी गाणी मध्यमात किंवा पंचमातही म्हणू शकतो आपण. पण ज्या गाण्यांचं क्षेत्र 3ही सप्तकात आहे अशी गाणी मूळ षड्जातच म्हणायला हवी. आणि यासाठी मगाशी सांगितलं तसं मंद्र सप्तकातला मध्यम आणि तार सप्तकातला पंचम लागत असेल अशीच पट्टी निवडायला हवी. आता बघा, उठ पंढरीच्या राजा या गाण्यात तार सप्तकातला गांधार लागायलाच हवा. मग त्यासाठी काय करायचं? मंद्र सप्तकातला काळीपाच उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला, उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा. आता असंच एक कसोटी बघणारं गाणं आहे. कुठे शोधिसी रामेश्वर. या गाण्यात तार मध्यम लागायला लागतो. कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी. स्वरांच्या गरजेप्रमाणे पट्टी घ्यावी, कमी जास्त आपण करू शकतो. अनुभवानं या गोष्टी सहज साध्य होतात. अशा तऱ्हेनं गाणी म्हटली ना तर गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा सुसह्य होईल. उगाच आरडाओरडा करण्यात, किंचाळण्यात काय अर्थ आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये अवश्य कळवा.
धन्यवाद. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आता समारोप करताना मध्यम स्वरात एक प्रार्थना म्हणतो. ही रचना आहे श्री क्षेत्र पावसगावचे सत्पुरुष स्वामी स्वरूपानंद यांची. फार सुंदर प्रार्थना आहे. मंद्र काळी 5चा मध्यम काळी 2. उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर कामक्रोधादिका थारा मिळो न च मदंतरी अखंडित वसुमूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी हि घरी दारी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकचितत्वता नरनारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. गोपाल कृष्ण महाराज.